आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. आपण महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारधारेतून होळी आणि बळीराजा या संकल्पनाचे सत्य समजून घेऊया. महात्मा फुलेंनी त्यांच्या गुलामगिरी या ग्रंथात या विषयावर अतिशय परखड भाष्य केले आहे. त्यांच्या मते होळी ही केवळ एक आख्यायिका नसून तो एक ऐतिहासिक सांस्कृतिक संघर्ष आहे. होळी मूळ रहिवाशांच्या पराभवाचे प्रतीक. महात्मा फुलेंच्या मते भारतातील मूळ रहिवासी ज्यांनी क्षत्रिय किंवा बळीराजाचे वंशज म्हटले आहे आणि बाहेरून आलेले आर्य यांच्यात मोठे युद्ध झाले होते. होलिका कोण होती? फुले सांगतात की होलिका ही या मातीतील एका शूर नायिकाचे नाव असू शकते जिने आर्याच्या आक्रमणाला प्रखर विरोध केला होता. दहन का? जेव्हा आर्याने तिचा पराभव केला आणि तिला जिवंत जाळले तेव्हा त्यांनी तो विजय उत्सव म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आपल्याच पूर्वजांना जाळण्याचा आनंद साजरा करणे हे गुलामीचे लक्षण आहे असे फुलेंचे मत आहे. बळीराजा आणि होळीचा संबंध. महाराष्ट्रात एक म्हण प्रसिद्ध आहे, इडा पिडा टळू दे आणि बळीचे राज्य येऊ दे. महात्मा फुलेंनी बळीराजाला आदर्श राजा मानले आहे. त्यांच्या मते बळीराजाच्या काळात जनता सुखी होती. होळीच्या काळात होणारी ओरड आणि बोंबा मारण्याची प्रथा ही प्रत्यक्षात बळीराजाचा नाश झालेल्या दुःखाचे विकृत रूप आहे असे त्यांनी मानले. शिमगा आणि अश्लीलतेवर प्रहार. महात्मा फुले यांनी नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही होळीच्या दिवशी केल्या जाणाऱ्या अश्लील शिवीगाळ, शिमगा आणि बोंबा मारण्याच्या प्रथेचा तीव्र निषेध केला. ही प्रथा शूद्र आणि अतिशूद्रांना मानसिक दृष्ट्या गुलाम ठेवण्यासाठी आणि त्यांच्यातील नैतिक मूल्ये नष्ट करण्यासाठी निर्माण केली गेली असा त्यांचा युक्तिवाद होता. बुद्ध धम्माच्या पंचशील तत्वामध्ये मुसावाटा, खोटे बोलणे आणि अभद्र बोलणे वज्र आहे. त्यामुळे बौद्ध धर्मीय या अश्लील प्रथेचा त्याग करतात. पर्यायी दृष्टी. निसर्ग उत्सव. महात्मा फुलेंनी शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हिताचा विचार केला. त्यांनी सुचवले की लाकडे जाळून निसर्गाचे नुकसान करण्यापेक्षा त्यातील अज्ञान आणि वाईट प्रवृत्तीचा त्याग करावा. हा काळ सुगीचा, पीक कापणीचा असतो, त्यामुळे तो कष्टाचा सन्मान म्हणून साजरा करावा. आपण काय करू शकतो? बौद्ध आणि आंबेडकरी मार्ग. आजचा विवेकवादी समाज होळीकडे पुढील प्रमाणे पाहतो. अज्ञान दहन. लाकडाऐवजी मनातील अज्ञान, जात-पात आणि अंधश्रद्धा जाळणे. प्रज्ञादीप. बुद्ध धम्माच्या विचारानुसार घराघरात ज्ञानाचा दिवा लावणे. पर्यावरण रक्षण. झाडे तोडण्याऐवजी नवीन झाडे लावण्याचा संकल्प करणे. धम्मचर्चा. फाल्गुन पौर्णिमेनिमित्त बुद्ध विहारात जाऊन धम्मदेशन ऐकणे. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.